हॅलो फ्रेंड्स, आपण बघितलं की हॅलोअरिन जे आहे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाही. त्याचं रिझन सुद्धा आपण बघितलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे हॅलोअरिनची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा, आपल्याला माहिती आहे बेंझीन रिंग ही इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. जी जे इलेक्ट्रॉन जे आहेत हे ओव्हरऑल रिंग मध्ये काय होतात, सर्क्युलेट होत राहतात. ठीक आहे. म्हणून याच्याकडे काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी भरपूर आहे. आणि जिथे कुठे बेंझीन रिंग असेल, बेंझीन रिंग गिव्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे जिथे कुठे बेंझीन रिंग आपल्याला दिसणार आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. ठीक आहे. पण ज्या वेळेस या बेंझीन रिंगला एखादा सबस्टिट्यूएंट ऍड होतो, त्यावेळेस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. हॅलोअरिन्स मध्ये काय असणार आहे, हा जो सबस्टिट्यूएंट आहे या ठिकाणी काय असणार आहे, हायड्रोजन असणार आहे, क्लोरीन असणार आहे, फ्लोरीन असणार आहे, ब्रोमीन असणार आहे, आयोडीन असणार आहे. या हॅलोजन पैकी एखादा ग्रुप जर त्या बेंझीन रिंगला जर अटॅच असेल तर त्यावेळेस मात्र ही रिंग जी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नॉर्मल कंडिशनला दाखवते. न्यूक्लियोफिलिक तर दाखवतच नाही. आपल्याला माहिती की हॅलोअरिन्स आर नॉट कॅपेबल फॉर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स, बट इट शोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अंडर ड्रास्टिक कंडिशन. पण ज्या वेळेस आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतो हॅलोअरिनच्या, त्यावेळेस आपल्या अशा लक्षात येतं की जे काही हॅलोअरिन्स आहेत हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सुद्धा दाखवत नाहीयेत. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे बघा. आपण एक्झाम्पल घेऊ आपल्याकडे क्लोरोबेन्झीन. सपोज या ठिकाणी आहे क्लोरोबेन्झीन, हा आहे क्लोरोबेन. क्लोरीन कडे आहेत 8 इलेक्ट्रॉन्स, 2 बॉन्डिंग मध्ये आणि 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे. बघा, आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे रिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. आता रिंग मध्ये जर पार्टिसिपेट केलं तर या ठिकाणी काय येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे ओव्हरऑल रिंग मध्ये फिरणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला रिझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात. कशा प्रकारचे रिझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात बघा. सपोज हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट झाले तर हा पाय बॉन्ड या कार्बनकडे शिफ्ट होतो. या ठिकाणी याला निगेटिव्ह चार्ज, इथे याला डबल बॉन्ड आणि क्लोरीन वरती याला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सपोज हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी शिफ्ट झाले तर या ठिकाणी काय येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. मग रिझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असेल ते असणार आहे अशा प्रकारचं. परत हे इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी शिफ्ट झाले तर या ठिकाणी इथे शिफ्ट होणार. बरोबर आहे. बघा, जे काही पॉझिटिव्ह चार्ज, जे काही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बनकडे येणार आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे. परत हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी जर शिफ्ट झाले तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे स्पेसिस मिळणार आहे. बघा, या ठिकाणी काय होतंय, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत क्लोरीनचे त्यांनी काय केलं, या बेंझीन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हे बेंझीन रिंगला डोनेट केले जातात किंवा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस बेंझीन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात त्यावेळेस आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी कुठला इफेक्ट आहे, प्लस एम इफेक्ट. प्लस एम इफेक्ट मीन्स मिझोमेरिक इफेक्ट. मिझोमेरिक इफेक्ट म्हणजे या ठिकाणी काय मिझोमेरिक इफेक्ट आहे. आता मिझोमेरिक इफेक्ट काय सांगतो आपल्याला की या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन व्हायला पाहिजे.
कोणकोणत्या पोझिशनला व्हायला पाहिजेत बघा. ही कुठली पोझिशन आहे? ऑर्थो. ही कुठली पोझिशन आहे? पॅरा. ही कुठली पोझिशन आहे? बीटा. ही सुद्धा ऑर्थो, ही सुद्धा बीटा. म्हणजे बघा निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे दिसतोय तुम्हाला? इथे दिसतोय ऑर्थो पोझिशनला, नंतर पॅरा पोझिशनला, नंतर परत ऑर्थो पोझिशनला. बीटा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज दिसतोय का? नाही. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसतात का? नाही. म्हणजे या ठिकाणी काय आहे, ज्या ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे त्या त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार. असं कोण सांगतो आपल्याला? मिझोमेरिक इफेक्ट सांगतो. आणि मिझोमेरिक इफेक्ट काय असतो? ज्या वेळेस हॅलोजन किंवा एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट त्याच्याकडचे फ्री इलेक्ट्रॉन बेंझिन रिंगला डोनेट करतात आणि बेंझिन रिंगची रिॲक्टिव्हिटी वाढवतात, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? मिझोमेरिक इफेक्ट. म्हणजे मिझोमेरिक इफेक्ट या ठिकाणी डॉमिनेट आहे. ठीक आहे, मिझोमेरिक इफेक्ट आहे. मिझोमेरिक इफेक्ट काय करतो? इट increase electron density in ring due to which electrophilic substitution occurs at कोणत्या पोझिशनला? बघा निगेटिव्ह चार्ज कुठे आहे? ऑर्थोला आहे, पॅराला आहे, परत ऑर्थोला. ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन असं कोण सांगतं? प्लस मिझोमेरिक इफेक्ट. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी दुसरा एक इफेक्ट डॉमिनेट होतोय. दुसरा कुठला इफेक्ट आहे बघा? या ठिकाणी दुसरा इफेक्ट आहे. आता क्लोरीन आपल्याला माहिती आहे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. आता जे एलिमेंट हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात ते काय करतात? इलेक्ट्रॉन खेचतात स्वतः. त्यांच्याकडे काय असते? पॉवर असते इलेक्ट्रॉन खेचण्याची. आता म्हणजे बेंझिन रिंग कडून ते इलेक्ट्रॉन खेचणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काही हॅलोजन असणार आहे ते काय करतात? बेंझिन रिंग कडून इलेक्ट्रॉन खेचतात. जर बेंझिन रिंग कडून जर इलेक्ट्रॉन त्यांनी जर खेचले, सपोज आपण एक्झाम्पल घेणार आहोत क्लोरीनच. बघा या ठिकाणी क्लोरीन आहे. क्लोरीन काय करणार आहे? इलेक्ट्रॉन खेचणार आहे. जर इलेक्ट्रॉन खेचले तर या बेंझिन रिंगची काय होते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते. जर बेंझिन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर कमी होत असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे बघा आता क्लोरीन काय करतात? बेंझिन रिंग कडून इलेक्ट्रॉन घेत आहेत. कशामुळे? कारण की त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त आहे, इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी कुठला इफेक्ट येतोय? मायनस आय इफेक्ट. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय करतात? इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात एखाद्या स्पेसिस कडून. जे मॉलिक्यूल एखाद्या स्पेसिस कडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात त्या ठिकाणी कुठला इफेक्ट असतो? मायनस आय इफेक्ट. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट ज्याला म्हणतो. आणि बघा या ठिकाणी काय म्हणजे हॅलोअरिनच्या केसेसमध्ये, हे काय हॅलोअरिन्सच आहे. बरोबर. म्हणजे हॅलोअरिनच्या केसेसमध्ये जनरली काय होतं? प्लस एम इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट हे दोन्ही इफेक्ट वर्क करतात. पण या ठिकाणी मायनस आय इफेक्ट जो आहे हा डॉमिनेट करतो. काय करतो? मायनस आय इफेक्ट इज ग्रेटर दॅन प्लस एम इफेक्ट. म्हणजे मेझोमेरिक इफेक्ट पेक्षा मायनस आय इफेक्ट हॅलो आयन्स मध्ये जास्त आहे. आणि त्याच्यामुळं हे जे हॅलो आयन्स जे आहेत हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. मायनस आय इफेक्ट काय सांगतोय? इट deactivates बेंझिन रिंग. ते काय करतात? बेंझिन रिंगला डिऍक्टिव्हेट करतात म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतात. बरोबर आहे. कोण सांगतं? इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि या ठिकाणी काय डॉमिनेट करतोय? इंडक्टिव्ह इफेक्ट. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असतं? हा जो इफेक्ट आहे हा 99.9% डॉमिनेट करतोय. कोण? मिझोमेरिक इफेक्ट. पण इन केस ऑफ हॅलोअरिन इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर डॉमिनेट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा डॉमिनेट करतोय. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी जास्त असतात. आणि ड्यू टू इंडक्टिव्ह इफेक्ट हे जे हॅलोअरिन्स जे आहेत हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात का? नाही. हॅलोजन्स आपण या ठिकाणी काय सांगणार? हॅलोजन्स are deactivating groups for electrophilic
substitution. Electrophilic substitution. But if somehow electrophilic substitution is forced, it will occur at ortho and para position. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणजे बघा हॅलोजन्स काय करतात, बेंझिन रिंगची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतात, त्या बेंझिन रिंगला डिॲक्टिव्हेट करतात आणि त्याच्यामुळे जी काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याच्यावरती इझिली होत नाही. जर आपण फोर्स करण्याचा प्रयत्न केला, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करण्याचा प्रयत्न जर केलाच फोर्सफुली, तर ते कुठं होणार आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. का? कारण की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय निगेटिव्ह चार्ज येतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं. आता कोणकोणतं फोर्सफुली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या हॅलो आयन्स वरती होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. मग फोर्सफुली जर क्लोरिनेशन जर केलं आपण, आता बघा या ठिकाणी हॅलो आयन्स घेतोय, या ठिकाणी हॅलो आयन्स आहे क्लोरोबेन्झिन, क्लोरोबेन्झिनचं केलं आपण क्लोरिनेशन, ऍडिशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 अनहायड्रस कंडिशन मध्ये, अनहायड्रस कंडिशन म्हणजे तो काय लेविस ऍसिड आहे. ठीक आहे, त्याला हीट केलं थोडं. बघा या ठिकाणी काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. आता क्लोरीन कुठे ऍड होणार आहे, ऑर्थोला आणि पॅरा पोझिशनला, म्हणजे दोन प्रोडक्ट मिळणार आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी काय, ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन, पॅरा डायक्लोरो बेन्झीन. प्रश्न हा आहे की या ठिकाणी मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे, मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे, पॅरा पोझिशन. का असणार आहे, हा मेजर आणि हा मायनर का. बघा या ठिकाणी काय आपल्याला माहिती घ्यायचं, काय फ्री ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे प्रत्येकाला. आता या ठिकाणी काय आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी काय रिपल्शन आहे, बरोबर आहे. या ठिकाणी काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. रिपल्शन असल्यामुळे येणारा जो काही इलेक्ट्रोफाईल आहे इझिली या ठिकाणी येऊ शकतो का, नाही. आलाच तर कमी पर्सेंटेज मध्ये या ठिकाणी अटॅच होणार आहे. पण या ठिकाणी हे जे रिपल्शन आहे हे मॅक्सिमम आहे, हे मिनिमम रिपल्शन आहे. या ठिकाणी मॅक्झिमम रिपल्शन आहे, म्हणजे अंतर जे आहे या ठिकाणी जास्त आहे, या ठिकाणी अंतर कमी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये रिपल्शन क्लोरीन मध्ये रिपल्शन कसं असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू पॅरा पोझिशन, बरोबर. म्हणून हा जो प्रोडक्ट आहे हा मेजर क्वांटिटीमध्ये मिळणार आहे आणि हा मायनर क्वांटिटीमध्ये मिळणार आहे. हे झालं क्लोरिनेशन रिॲक्शन. पण ही रिॲक्शन इझिली होते का, नाही, फोर्सफुली आपण करतो रिॲक्शन, लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर का ब्रोमिन असेल, या ठिकाणी ब्रोमिन असेल, ठीक आहे, ब्रोमिनचं क्लोरिनेशन करायचं आपल्याला. ब्रोमिनेशन करू शकता तुम्ही, क्लोरिनेशन करू शकता. ठीक आहे. कंडिशन काय असणार, सेम कंडिशन. सपोज या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, दोन प्रोडक्ट मिळणार आहेत, Cl प्लस या ठिकाणी सुद्धा Cl. आणि हा कसा असणार आहे, मेजर, बरोबर. आणि हा कसा असणार आहे, मायनर. त्याचं रिझन काय तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. रिपल्शन, इथे रिपल्शन जास्त असणार आहे, इथे रिपल्शन कमी असणार आहे. पण हा मायनर क्वांटिटीमध्ये तयार होणार आणि हा मेजर क्वांटिटीमध्ये तयार होणार.
ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. ही कुठली रिॲक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल या ठिकाणी ऍड होतो म्हणून आपण याला काय म्हणतो इलेक्ट्रोफिलिक. आणि या ठिकाणचा जो काय हायड्रोजन आहे हा हायड्रोजन निघून जातो इथला, बरोबर आहे. एक हायड्रोजन निघून जातोय म्हणजे या ठिकाणी बघा एक क्लोरीन ऍड होतोय, एक क्लोरीन राहिला आणि इथला हायड्रोजन म्हणजे बाहेर काय पडतं परत HCl. या ठिकाणी सुद्धा बाहेर काय पडणार आहे HCl. ठीक आहे. रिएक्शन बॅलन्स सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन क्लोरिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. क्लोरोबेन्झिनची आणि ब्रोमोबेन्झिनची सुद्धा. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ नायट्रोनियम आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोफाईल आहे NO2 पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा इलेक्ट्रोफाईल. आता नायट्रेशन सुद्धा कुठे होणार आहे? ऑर्थ आणि पॅरल, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आणि त्याला करायचं हीट. ठीक आहे. त्याला करायचं हीट. आता हे काय करणार? हे जे रिएजंट आहेत या ठिकाणी आपल्याला कुठली स्पेसिस देतात? हा इलेक्ट्रोफाईल तयार करून देतो आणि हा इलेक्ट्रोफाईल या ठिकाणी ऍड कुठल्या पोझिशनला? ऑर्थोला आणि पॅरल. ज्या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळणार आहे बघा, या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ऑर्थोक्लोरो नायट्रोबेन्झिन आणि पॅरा क्लोरो नायट्रोबेन्झिन. मेजर सुद्धा हाच असणार आहे, बरोबर. त्याचं रिझन तुम्हाला आता कळालं. मेजर काय आहे, हा मायनर काय असणार आहे. ठीक आहे. हे आहे नायट्रेशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कुठला ऍड होतोय या ठिकाणी? NO2 पॉझिटिव्ह. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे या ठिकाणी ऍड होतोय. आता बाहेर काय पडणार आहे? NO2 ऍड झाला, इथला हायड्रोजन बाहेर पडलाय, बरोबर आहे. इथला हायड्रोजन बाहेर पडलाय. आता या ठिकाणी रिॲक्शन बॅलन्स करून बघितलं तर आपल्याला हायड्रोजन कळतोय कोणासोबत बाहेर पडणार. या ठिकाणी NO2 कुठून आला आणि हा OH राहिलेला आहे, बरोबर. म्हणजे हा जो HNO3 जो आहे हा कसा आहे? OH-NO2, बरोबर. HNO3 हा जो OH आहे आणि इथला हायड्रोजन जो आहे हा मिळून काय बाहेर टाकणार आहे? H2O, बरोबर. या ठिकाणी बाहेर काय पडलं? H2O आणि सल्फ्युरिक ऍसिड ऍज इट इज रिॲक्शन मध्ये. ठीक आहे. ही आहे नायट्रेशन रिॲक्शन. ठीक. नंतर आपण याचं मेकॅनिझम डीपली बघणार आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत हॅलोअरिनच्या त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बघायचं काय हे आपल्या लक्षात यायला पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. नंतरची रिॲक्शन जी आहे ती आहे सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ HSO3 पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा आपण या ठिकाणी ऍड करू. हा सुद्धा कुठे ऍड होणार आहे? ऑर्थो आणि पॅरल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता H2SO4 मध्ये सुद्धा OH-SO3H. ठीक आहे. हा OH, हा जो OH आहे हा OH आणि इथला एक EH मिळून काय बाहेर पडणार आहे? या ठिकाणी सुद्धा वॉटर बाहेर पडणार आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 क्लोरोबेन्झिन वरती ऍड करतोय आपण. हिटिंग प्रोसेस आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला दोन प्रोडक्ट मिळणार आहे. इथे आहे क्लोरीन, या ठिकाणी SO3H प्लस या ठिकाणी दुसरा प्रोडक्ट आहे सल्फोनेशनचा SO3H. ठीक आहे. आणि हा सुद्धा कसा असणार आहे? मेजर हा मायनर. हा मेजर हा मायनर. बघा याचं नाव काय? आता नंबरिंग कुठून करणार आहे आपण? सल्फर आहे या ठिकाणी. इथे क्लोरीन आहे, प्रायोरिटी कोणाला देणार आपण? सल्फरला. म्हणजे 1 2 म्हणजे 2 क्लोरो. आता SO3H काय? ऍसिड आहे, सल्फोनिक ऍसिड आहे, बरोबर. म्हणून आपण आणणार 2 क्लोरो बेन्झिन कारण सल्फोनिक ऍसिड.
ऍसिड. मग याचं नाव काय असणार आहे? 4 क्लोरो. आता या ठिकाणी 2 क्लोरो किंवा ऑर्थोक्लोरो सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ऑर्थोक्लोरो या ठिकाणी 4 क्लोरो आहे. तुम्ही पॅराक्लोरो सुद्धा म्हणू शकता. पॅरा क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड. ठीक आहे. ही तिसरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिली आपण बघितली क्लोरिनेशन, नंतर बघितलं नायट्रेशन, सेकंड नंबरला थर्ड नंबरला बघतोय आपण सल्फोनेशन, आणि फोर्थ नंबरला आहे अल्कायलेशन. फोर्थ नंबरला काय? अल्कायलेशन. अल्कायलेशन अल्कायलेशन अँड असायलेशन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता काय ऍड करायचं? अल्काइल ग्रुप. आपल्याला अल्काइल ग्रुप ऍड करायचं म्हणजे आपण या ठिकाणी घेणार आहोत CH3Cl आणि या ठिकाणी आपण AlCl3 अनहायड्रस कंडिशन थोडी ही. आणि ही जी रिएक्शन आहे अल्कायलेशन रिएक्शन, ही एक फेमस रिएक्शन आहे. तिला आपण म्हणतो फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रिडल-क्राफ्ट असं. आता अल्काइल ग्रुप यूज केला म्हणजे अल्कायलेशन, असाइल ग्रुप यूज केला तर असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. ठीक आहे. या ठिकाणी काय होणार आहे? हा CH3 ग्रुप या ठिकाणी ऍड होणार आहे. हा Cl आणि हा हायड्रोजन मिळून बाहेर काय करणार आहे? HCl. म्हणजे या ठिकाणी बघा, आणि हा ऍड कुठे होणार आहे? ऑर्थोला आणि पॅराला. ठीक आहे. ऑर्थोला आणि पॅराला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार आहे. कुठले? बघा, या ठिकाणी असणार आहे क्लोरीन, या ठिकाणी CH3 प्लस दुसरा प्रोडक्ट काय असणार आहे? या ठिकाणी दुसरा प्रोडक्ट या ठिकाणी असणार आहे CH3 आणि बाहेर काय पडलंय? हा क्लोरीन आणि त्याला हायड्रोजन म्हणजे HCl. ठीक आहे. आता बघा, याचं नाव काय? पोझिशन इथून नंबरिंग करा, इथं सेकंड नंबर. ठीक आहे. 1 क्लोरो मिथाइल बेन्झीन म्हणा किंवा डायरेक्ट तुम्हाला माहिती याला काय म्हणतो आपण? बेन्झिनिंगला जर का CH3 ग्रुप जर अटॅच असेल तर डायरेक्टली तर त्याचं नाव काय आहे? कॉमन नाव टोलिन. बरोबर. 1 क्लोरो टोलिन. या ठिकाणी काय? 1 2 3 4. ठीक आहे. 1 क्लोरो टोलिन किंवा ऑर्थोक्लोरो टोलिन. आणि या ठिकाणी काय? पॅरा क्लोरो टोलिन. ठीक आहे. ही काय? अल्कायलेशन आहे. जर या ठिकाणी बघा, सेम कंपाऊंड जर आपण घेतला क्लोरोबेन्झीन, काय? क्लोरोबेन्झीन वर जर का आपण ऍड केलं CH3 C डबल बॉन्ड OCl. ठीक आहे. आता या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल काय? CH3 ग्रुप. या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल काय असणार आहे? C डबल बॉन्ड CH3 ग्रुप. हा तर निघून जाणार. बरोबर. या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं होणार आहे? बेन्झीन या ठिकाणी अटॅक करणार, क्लोरीन निघून जाणार. याचं मेकॅनिझम सुद्धा आपण नंतर बघणार आहोत, पण या ठिकाणी आपल्याला जे गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघतो. ठीक आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्कायलेशन कळाली, त्यानंतर असायलेशन मध्ये हा असाइल ग्रुप आपल्याला ऍड करायचा C डबल बॉन्ड CH3. ठीक आहे. आता या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला? या ठिकाणी सुद्धा 2 प्रोडक्ट मिळणार आहे. Cl C डबल बॉन्ड O आणि CH3. ठीक आहे. नंतर सेकंड प्रोडक्ट काय असणार आहे? या ठिकाणी Cl C डबल बॉन्ड O CH3. अशा प्रकारचा कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा, याचं नाव काय? याचं नाव आहे 2 क्लोरो ऍसिटोफिनोन 4 क्लोरो ऍसिटोफिनोन. ही जी स्पेसी आहे याला काय म्हणतो आपण? ऍसिटोफिनोन. ऍसिटो आणि फिनाइल ग्रुप आहे म्हणजे बेन्झीन रिंग आहे म्हणजे काय? फिनॉल. म्हणजे ऍसिटोफिनोन आणि क्लोरीन आहे म्हणजे काय? 2 किंवा ऑर्थोक्लोरो. सरळ बरोबर. ऑर्थो पोझिशनला ऑर्थो क्लोरो ऍसिटो आणि फिनो. ठीक आहे. या ठिकाणी काय? पॅरा क्लोरो ऍसिटो फिनो.
पॅराक्लोरो ॲसिटोफिन. ठीक आहे, हे अल्कायलेशन, हे असं ऍक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 4 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत हॅलोअरिनच्या, ज्या की फोर्सफुली जर केल्या तर घडू शकतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघितलंय हॅलोअरिनच्या प्रॉपर्टीज. आणि याच्यानंतर हॅलोअरिनची जी काही नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रिएक्शन विथ मेटल्स, ते आपल्याला नंतरच्या लेक्चरमध्ये बघायचे. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. थँक्यू. बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन जातो, ते सॉल्व्ह करून द्यायचं तुम्ही. ठीक आहे, बघा या ठिकाणी अल्कायलेशन रिएक्शनच करायची तुम्हाला, पण या ठिकाणी अल्काइल ग्रुप जो आहे तो मी थोडा चेंज करून देतो. बघा या ठिकाणी क्लोरीन आहे प्लस या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला यूज करायचंय CH3 CH2 CH2 Cl. सेम कंडिशन आहे, AlCl3 अनहायड्रस फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन आहे. या ठिकाणी 2 प्रोडक्ट काय असतील, ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट काय असेल, ऑर्थो प्लस पॅरा प्रोडक्ट काय असेल ते सॉल्व्ह करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करून रिझन करायचं. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितल्यात, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितल्यात हॅलोअरिनच्या, आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हॅलोअरिनच्या रिएक्शन विथ मेटल, म्हणजे सोडियम सोबत असेल, मॅग्नेशियम सोबत असेल. ठीक आहे, वेगवेगळ्या मेटल सोबत त्याचे रिएक्शन काय असतील, त्याच्यातून कोणकोणत्या नवीन नेम रिएक्शन आपल्याला ज्ञात होतात ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.